चला आजच्या नवीन दिवसाची खूप छान सुरुवात करूया. श्रावण महिना आहे आणि श्रावण सोमवार आहे. खूप अशी मनमोहक मी पूजा केलेली आहे. वेळेचं नियोजन कसं करायचं, आपली चिडचिड होणार नाही असे कामं कसे करायचे ह्या व्हिडिओमध्ये सर्व बघणार आहे. बघा आज वेगळ्या पद्धतीने मी अशी पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान असं देखावा झाडं असल्यामुळे खूप मला ग्रीनरी करायला खूप जास्त आवडते. सकाळी सकाळी बघा तुम्हाला पक्ष्यांचा आवाजसुद्धा खूप येत असेल, कारण इथे आहे ना माझी बाग ही राहिलीच नाही, त्यांचीसुद्धा झालेली आहे. भरपूर पक्षी येतात बागेमध्ये. सुंदर असा हार केलेला आहे आणि हे सर्व गोष्टी करण्याला थोडासा टाईम लागते आणि वेळेचं नियोजन कसं करायचं ते सुद्धा आज मी तुम्हाला सांगते. सर्वात महत्त्वाचं आहे की आपले कामं लवकर होण्यासाठी उठण्याची मर्यादा. जेव्हा आपल्या अंगामध्ये आळस येते ना तेव्हाच तो आपल्या सर्व सद्गुणाचा शत्रू असतो. जेव्हा आळस आपण सोडून लवकर उठण्याचा प्रयत्न करतो ह्या सणासुदीच्या दिवसात तर आपले कामं वेळेत होतात आणि आपल्याला भेटतो एक वेगळीच एनर्जी, उत्साह. आणि ते कामं वेळेत झाल्यामुळे आपली चिडचिड होत नाही. आपल्याला उठायला थोडा वेळ झाला की मग त्याच कामाला वेळ होते आणि कामच होत नाही. याची मुख्य कारण आहे की मी घरीच असतो असं म्हणणार आपण. कारण आपल्याला असं वाटते आपण घरात असल्यामुळे आपल्याला वेळेची मर्यादाच नाही आहे. आपण कधीही कोणतं काम करू शकतो आणि हळूहळू तसं केल्यामुळे आपला वेळ पूर्ण जातो कामामध्येच आणि आपल्याला स्वतःसाठी असा वेगळा वेळ मिळतच नाही. माझी बघा एवढी मोठी बाग तयार केलेली आहे मी आणि इथं माझा वेळ जातोच आणि या कामासाठी मी वेळ काढते. त्याच्यामुळे मला आता वेळेची एक मर्यादा तयार झालेली आहे. वेळेचा उपयोग कसा करायचा हे समजलेलं आहे. वेळ खूप महत्त्वाची हेही कळलं आहे. आपण बरेचदा ऐकत असतो गेलेली वेळ कधीच परत येत नाही. पहिलं माझंही असं होतं, कोणतेच कामं पूर्णपणे होत नव्हते आणि वेळ पटकन जात होता. पण आता बघा हे बागकामसुद्धा होते आणि घरातील कामंसुद्धा लवकर होते आणि ज्या दिवशी होते वेळ एखाद्या वेळेस तर ज्या दिवशी वेळ होते ना मग त्या दिवशी सगळे कामं वेळेत होत नाही, आपल्याला वेळ मिळत नाही आणि खूप दिवस असा चिडचिडपणामध्ये जाते की कारण आपल्याला स्वतःला असं वाटते की वेळेत कामं झाले ना आपल्याला खूप छान वाटत असते. आता बघा मी इथं बागकामसुद्धा करत आहे आणि हे सर्व कामं करून आज लवकर माझी पूजा वगैरेसुद्धा झाली. तर मला इतकं छान वाटत होतं की सकाळी सकाळी पूजा झाली आपली. आता बाकीची कामं पण लवकर होतील या उत्साहानेच मी खूप छान होती आणि अजून जास्त लवकर कामं होतात. जेव्हा आपलं मन प्रसन्न असते, मन प्रसन्न होण्यासाठी आपल्याला आपल्या योग्य वेळ कशी जोपासायची, कशी कामं करायची हे खूप महत्त्वाचे आहे. आता सण सुरू होतात आणि सणामध्ये काय होते, सर्वात महत्त्वाचं राहते आपल्याला पूजा करायचं काम आणि ते डेकोरेशन, सजावट हे सुद्धा राहते. म्हणून हे जर आपण लवकर केलं ना, तर घरातील कामंही पटापट होत असतात. आणि हे बागकामसुद्धा उलट आता बघा मला झाडांच्या ऑर्डरसुद्धा एवढं सुरू आहे. पण तरी माझी सर्व कामं मॅनेज होतात. कारण मला माहिती आहे आपल्याला काहीतरी करावं लागते, काहीतरी एक्स्ट्रा काम आहे. म्हणून असं काहीतरी काम स्वतःला लावून घ्यावं की त्याच्यामुळं आपल्याला कामं वेळेत होईल असे आपण करू शकतो गोष्टी काही काही. आणि तेच होतं आता समोर तुम्हाला दाखवेल. काल पण मला 2-3 झाडं द्यायची होती 1 वाजेला. त्याच्या पहिले मी पटापट स्वयंपाक आवरला, घरं आवरली, नैवेद्य केला, सकाळी सकाळी पूजा केली. हे झाडं काढले बघा अशा पद्धतीने. हे झाडं काढणं, त्याला छान असं पॅकिंग करणं हे सर्व काम असते. पण काही ना काही काम असताना आपण वेळेत कामं करतो. कोणतंही असो ते कोणाला सजवण्याची आवड असते, घर तर कोणाला कशाची आवड असते. अशी वेगवेगळी आवड नक्की जोपासा. मी तर नेहमी म्हणते आपले छंद खूप महत्त्वाचे. ते माणसाला जगायला शिकवतात, ते माणसाला आनंदी राहायला शिकवतात, ते माणसाला छान असे काहीतरी करण्याला शिकवतात. आता बघा इथं असे कामं सुरूच असतात माझे. त्याच्यासोबत घरातील कामं लवकर झाले ना मला छान वाटते. कधी काही कोणती काही घरात इतके कामं असतात ना दिवसभर काढला ना तरी आपल्याला कमीच पडेल आणि या दिवसात तर विचारूच नका. कारण दिवस असा पटापट जातो, सण येतात आणि वेळ कसं जातो समजतच नाही. असं वाटतं एवढे वाजले बापरे अजून कामं व्हायचीच आहे असं आपल्यासोबत होत असते. म्हणून या वेळेसाठी आपल्याला तरी हेच काम करावं लागेल की थोडंसं नेहमीपेक्षा लवकर उठावं लागेल आणि कामं वेळेत करावं लागेल. थोडंसं आळस बाजूला करावं लागेल आणि मग बघा पटापट कामं कशी होतात. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद सर.